नमस्कार। आज दिनांक 13 मार्च 2015। आजची तिथी फाल्गुन वद्य सप्तमी, वार शुक्रवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। नवसारी चांगापूर मार्गावर ट्रक व दुचाकीची धडक, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू, गतिरोधकावरून गाडी उसळल्याने अपघात। धारणीच्या विवाहित युवकाने केला आंतरधर्मीय विवाह, पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार, 2 गट आमने सामने, ठाण्यात तणाव। गडगडेश्वर ते महाजनपुरा दुर्लक्षित रस्ता बांधकामाची नागरिकांची मागणी, मनपा आयुक्तांना दिले निवेदन, पावसाळ्यापूर्वी व्हावं रस्त्याचं बांधकाम। मालवाहू वाहनांवरील टोल टॅक्स वाढवल्याच्या केंद्राच्या निर्णयाचा विरोध, अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशननं दिलं निवेदन। भातकुली मार्गावर आढळले 3 मृतदेह, हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप तर अपघात झाल्याचं पोलिसांचं म्हणणं। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। भातकुली मार्गावर 3 जणांचे मृतदेह आढळले तर बस स्थानक मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय। या 3 व्यक्तींच्या नातेवाईकांनी त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे। भातकुली मार्गावर पोलिसांना 3 जणांचे मृतदेह आढळले। हनुमाननगरवासी अमोल भोगे व खरकाडीपुऱ्यातील रहिवासी 45 वर्षीय साहेबराव सावरकर हे दोघे अकोल्याला दुचाकीने गेले होते। त्यांचा परतताना अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। तिसरा मृतदेह 52 वर्षीय मुकिंदराव तायडे नामक इसमाचा असून त्याचा ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दुसरीकडे अन्य एका घटनेत बसस्थानक मार्गावर झालेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे। उस्मानिया मशिदीनजीक हा अपघात झाला। गजानन परसराम गटकुळे असं या इसमाचं नाव असून तो हमालपुऱ्यातील रहिवासी आहे। चहाची टपरी चालवण्याचा व्यवसाय करणारे गटकुळे चहाची गाडी नेत असताना अज्ञात ऑटोने धडक दिली व पसार झाला। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गटकुळेचा जागीच मृत्यू झाला। नवसारी ते चांगापूर मार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय। ट्रक चालकाने दुचाकी चालकाला चिरडलं। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवसारी चांगापूर मार्गावर एका ट्रकने दुचाकी चालकाला चिरडलं। या अपघातात दुचाकी चालकाचा करुण अंत झालाय। MH34H4916 क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली। MH27HK 3488 क्रमांकाच्या या दुचाकीवर 55 वर्षीय नानासाहेब रामकिसन तडस हे होते। वाठोडा निवासी तडस यांना ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच अंत झाला। पहिली पत्नी व मूल असतानाही दुसरा विवाह करणाऱ्या धारणीच्या व्यक्तीविरोधात पहिल्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। दुसरा विवाह आंतरधर्मीय असल्याने धारणीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता। धारणीच्या मुस्लिम युवक व हिंदू युवतीने प्रेम प्रकरणातून गुपचूप विवाह उरकल्यानं प्रकरण चिघळलं आहे। त्यात युवकाने विवाहित असल्याचं लपवून खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा विवाह केल्याने हिंदू समाजातील स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। शेख तन्वीर शेख वहाब असं या तरुणाचं नाव आहे। त्याला एक मुलही आहे। धारणीचा हा युवक त्याची पहिली पत्नी बडनेराची आहे। तिने ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन याविषयी तक्रार नोंदवली। धारणीतील होली चौकात मुस्लिम युवकाची मोबाईल शॉपी आहे। या युवकाचे नजीकच राहणाऱ्या एका प्रतिष्ठित हिंदू कुटुंबातील मुलीसोबत प्रेम संबंध निर्माण झाले। मुस्लिम युवकाच्या बडनेरातील पहिल्या पत्नीने बुधवारी धारणी पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे।
या युवकाचे पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटाचं प्रकरण धारणी येथे न्याय प्रविष्ट आहे, हे उल्लेखनीय. पहिली व दुसऱ्या पत्नीचे नातेवाईक पोलिसांकडे आल्याने येथे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. शेख तन्वीरचे कुटुंबीय आपल्याला मारहाण करत असल्याचं, छळत असल्याचं पहिल्या पत्नीने पोलिसांना सांगितलंय. मेरी जब से शादी हुई इन लोगों ने मुझे बहुत मानसिक त्रास दिया. उसकी वजह ये भी थी कि कैसा मतलब जब से नहीं कि इनकी लड़की मरी तो बोलते थे मुझे कि तू दलंधर है, मनूस है, जबकि इनकी लड़की मानसिक रुग्ण थी. जगह पर ही उसको लैट्रिन टॉयलेट कर देती थी, वो मुंह में से फेंस जाता था. इन्होंने शादी करे जब ये बात छुपाए. लड़का सर पे इनके वीक लगाता था, ये भी उन लोगों ने बात छुपाए. और ऐसे कहीं मतलब इनकी लड़कियों के साथ में अफेयर है. यहाँ तक कि रातों को नहीं ये SMS रजाई में होड़ के करते. और कितनी लड़कियों के SMS आते थे इनके लिए, मैंने खुद इनके मोबाइल पर इनकी सुनी. मैंने सब ये खामोशी बर्दाश्त करी. मेरी फिर मुझे बोलते थे कि लड़की होंगी तो रखेंगे, लड़का होगा तो हम रखेंगे नहीं. तो मैं दुआ करती थी अल्लाह से कि अल्लाह मुझे लड़की तो भी दे दे. तो मैं जब लड़की हुई तो आप क्या बोलते मुझे कि तू लड़की तो पैदा की, लड़का तूने पैदा नहीं किया. फिर मेरी सास बोलती थी अपन तो क्या है, अपने इस्लाम में 3 करने का हुक्म है. अपने इस्लाम में 3 बार तलाक बोलो, मुंह से लफ्ज अगर आदमी ने निकाल दिया तो तलाक हो जाती है. जबकि ये नहीं जानते हो कुरान शरीफ में जायज और नाजायज के बारे में कोई भी उनको दीन की मालूमात नहीं है. यहाँ तक कि मेरी सास, ससुर, देवर, पूरा खानदान इनका जो है नमाज की कोई पाबंदी इनके इसमें है नहीं, कुछ भी नहीं है. बस इस्लाम का उन्होंने 3 लफ्ज इस्तेमाल कर रहे हो जबकि वो इस्लाम के बारे में कुछ भी नहीं जानते. उन दिन से इतने गाफिल लोग हैं, अब मैं क्या बताऊँ आपको. और उन्होंने मेरे साथ में जो अत्याचार किया, यहाँ तक कि ससुर ने मुझे कई बार पट्टों से मारे, सास ने मुझे बाल घुमा कर मारी, मैंने ये भी बर्दाश्त की. देवर मेरे आंख पर बुक्का मारने के लिए आता लगातार, वो भी मैंने मार खाई. यहाँ तक कि माँ ने मुझे नहीं, उसकी माँ ने मुझे कई बार ऐसी मेरे शौहर के हाथ से मुझे मार खिलाई, पट्टों से मार खिलाई, लोट के मार खिलाई. वो भी मैंने बर्दाश्त करी, सिर्फ मेरी बच्ची की खातिर करी, क्योंकि मुझे बच्ची को बाप से नहीं तुड़वाना था. आखिरकार उन्होंने वो लफ्ज इस्तेमाल कर रहे थे, वो जो 3 बार तलाक का वो लफ्ज इस्तेमाल करके मुझे शायरी का मानसिक त्रास दिया उन्होंने. और अपने गैर जात की बोले हम करके लाएंगे, बोले एक दिन दिखा देंगे, बोले हम तेको. अब इनका अफेयर नहीं के कब से शुरू था ये मैं भी नहीं जानती, लेकिन इनके कहीं नहीं क्या लड़कियों से अफेयर है, क्योंकि ये एक अय्याश किस्म का आदमी है. आज मुझे नहीं रखा तो कल को लड़की को भी क्या रखेगा. मेरी आपसे अपील है, बस यही गुजारिश है कि मुझे इंसाफ चाहिए, पता चला है मुझे इंसाफ चाहिए. तर सारा प्रकार उघड होऊनही दुसरी पत्नी मात्र शेख तन्वीर सोबतच राहणार असल्याचं म्हणते. गुरुवारी रात्री हे प्रकरण चांगलंच तापलं. दोन्ही गट आमने सामने आल्याने तणाव पसरला. पोलिसांनी अतिरिक्त बल बोलवून जमाव पांगवला. विवाहित असूनही अविवाहित असल्याचं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या 2 बायकांच्या दादल्याची करामत ऐकण्यासारखी आहे. सराफा बाजार परिसरात सक्करसाद चौकात गुरुवारी सायंकाळी खडाजंगी झाली. बघ्यांची एकच गर्दी येथे जमली. दुसरीकडे एका ग्राहकाचा व दुकानदाराचा वाद झाला. हा वाद कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात पोहोचला. 12 मार्च रोजी सायंकाळी सक्करसाद चौक धनराज लेन येथे 2 व्यक्तींमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे येथे बघ्यांनी गर्दी केली. वाहतूक विस्कळीत झाली. दुसऱ्या एका घटनेत दुकानदार व ग्राहकात वाद झाला. हा वाद कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात पोहोचला. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या परिसरात झालेल्या या घटना पाहता येथे पोलीस बंदोबस्ताची मागणी होते आहे. या मार्गावर सराफा बाजार, धान्य बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. येथील संवेदनशीलता पाहता पोलीस बंदोबस्त असावा असं दुकानदारांचंही म्हणणं आहे. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही निवडणूक म्हणजे सुनियोजित कट असल्याचा आरोप होतोय. अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 15 संचालक पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी होताच वातावरण तापलंय. या निवडणुकीत उतरण्यासाठी 34 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. मात्र अभिनंदन बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने विरोधकांचे अर्ज काही ना काही कारणाने नियमांचा बागुलबुवा दाखवून खारिज केले. त्यामुळे 19 उमेदवार आता शिल्लक राहिले होते. या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची होती. 3 वाजेपर्यंत कोणीही अर्ज विड्रॉल केला नव्हता. मात्र 4 उमेदवारांनी 3:10 ते 3:15 या वेळात सहकार भवन येथे जाऊन 4 अर्ज विड्रॉल केले.
अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक मंडळ सुनियोजित खेळ खेळत असल्याचा आरोप विरोधी गटाचा आहे. 14 संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार असल्याने आता ही निवडणूक निर्विरोध होईल. वाटेल ती खेळी खेळून बँकेवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा विद्यमान संचालक मंडळाचा कट यशस्वी झालाय. यासाठी त्यांना निबंधक कार्यालयातून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचा आरोपही होतोय. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येते आहे. नागरिक मंच महाराष्ट्र जिल्हा अमरावतीच्या वतीने 14 मार्च रोजी स्नेहमिलन व अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आलाय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 3 दशक मैत्रीचे स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन 14 मार्च रोजी करण्यात आलं आहे. वलगाव येथील सिकची रेसॉर्ट येथे मैत्री नात्याच्या निमित्त स्नेहमिलन आणि अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, राज्यमंत्री नामदार डॉक्टर रणजित पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार अनिल बोंडे, आमदार श्रीकांत देशपांडे उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर गणेश पाटील हे राहणार आहेत. या कार्यक्रमात अमरावती नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघ, इतर विद्यार्थी संघटना, युवक बिरादरी, शेतकरी संघटना, समाजसेवी संघटना यांच्या माध्यमातून एकत्र येऊन पुन्हा मैत्री संघ अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सर्वांचा एकमेकांशी संबंध यावा. बऱ्याच दिवसापासून मनानं जरी आपण एकमेकाशी संबंधित होतो, पण शरीरानं जसे प्रत्यक्ष भेटी होत नव्हत्या, त्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष भेटी झाल्या पाहिजे आणि एकमेकाशी सहयोग देऊन एकमेकाचा पुढे त्यांना भेटी झाल्या पाहिजे. एकमेकांना सहकार्याची भावना निर्माण होते. मित्र हे अशी आहे संकल्पना की सर्व ठिकाणी मित्रच कामात पडत असतो. आईवडिलांपेक्षाही आज मित्राला महत्त्व आहे. फक्त ते चांगले मित्र असावेत आणि त्यांच्या भावना ह्या मित्रत्वाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भावना असाव्या. एकमेकाला सहकार्य करणं. तळागाळातले सर्व जाती धर्मातले मित्र आहेत, सर्वांना आपण एकत्र बोलावलेलं आहे आणि अनेक संघटनेचे काही लोक आहेत त्यांना पण बोलावलेलं आहे. एकूण किती लोक या सोहळ्याला उपस्थित राहतील आणि 800 ते 1000 प्रेझेंटी राहील. त्याच्यावरही जाऊ शकते अशी, कारण की काही लोक आपल्या पत्नींना घेऊन येऊन राहिले. त्यातील प्रमुख पाहुण्यांचे नाव काही प्रमुख पाहुणे सध्या म्हणजे डॉक्टर रणजित पाटील आणि पालकमंत्री आपले प्रवीण पोटे साहेब आणि कुलगुरू माजी गणेश पाटील साहेब. 3 दशकानंतर आता या कार्यक्रमाची आवश्यकता का बरं वाटतं? माझ्याबद्दलच बोलावं लागेल, कारण की अरेंज मी केला असल्यामुळं, मी मूळचा वलगाव या गावचा असल्यामुळं आणि अनेक लोकांचे माझे संबंध आहेत. ते नेहमी म्हणत होते, राजू भाऊ कुठे असता. म्हटलं थांबा, एक दिवस असा आणेल की सर्वांना आपण एकत्र करेल. मी त्यावेळेस एक शपथ घेतली होती की मी सर्वांना एकत्र आणून दाखवेल आणि मी 1 महिन्यापासून या कार्यक्रमात राबवून राहिलो. बँकेतून सुट्या काढून मी राज्य बँकेमध्ये आहे आणि प्रत्येक तालुक्याला रात्र फिरून 4 वाजले आम्हाला आणि सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 2 वाजता जेवण मिळाले, 2 चक्र झाल्या. तर एकत्र येणार हे आम्हाला हे आहे आणि येतील तुम्ही या बघायला. महाजनपुरा ते गांधी आश्रम गडगडेश्वर मंदिर परिसरातील रहिवाशांनी मनपा स्थायी समिती सभापतींना व मनपा आयुक्तांना निवेदन दिलं. रस्त्याचं बांधकाम तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गडगडेश्वर मंदिर ते महाजनपुरा हा मार्ग अत्यंत दुर्लक्षित आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी अनेकदा निवेदनं महापालिका प्रशासनाला दिली आहे. सध्या प्रशासन सांगते की रस्त्याचं काम मंजूर झाले आहे, निविदा निघाल्या आहे, बांधकाम लगेच सुरू होणार आहे. मात्र पावसाळ्याला जेमतेम 2 महिने राहिले असता अजून कुठल्याच प्रकारचं बांधकामाचं चित्र दिसत नाही. तेव्हा ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी रहिवाशांची मागणी आहे. या संदर्भात माता खिडकी, गांधी आश्रम, महाजनपुरा, नरहरी नगर, आनंदनगर परिसरातील त्रस्त नागरिकांनी मनपा स्थायी समिती सभापती विलास इंगोले व मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांना निवेदन दिलं आहे. प्रभाग 31 मधील
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला गरगोडेश्वर ते गांधी आश्रम आनंदनगर महाजनपुरा या रोडचा जो प्रश्न आहे अनेक वर्षाचा प्रलंबित असल्यामुळं माजी महापौर विलास इंगोले नवनिर्वाचित सभापती झालेले विलास इंगोले यांना आम्ही सर्व त्या भागातील 31च्या वार्डातल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे. सगळ्यांच्या समस्या बोलले ते की 21 तारखेला रोडचं आम्ही भूमिपूजन ठेवलेलं आहे. आम्ही सर्व त्या नगरवासियांच्या वतीनं विलास भाऊचं मनापासून अभिनंदन करतो. त्वरित यादी मंजूर करून त्याचा धनादेश या पावसाळ्याच्या अगोदर जर त्यांनी वाटला तर ते बांधकाम करताना 2 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल. येत्या जूनमध्ये पावसाळ्याची सुरुवात होणार आहे, त्यामुळे राहण्यासाठी जागा नाही. त्वरित त्यांनी जर धनादेशचा वाटप केला तर घरकुल त्यांचे तयार होतील समाजातील लोकांचे, आणि ज्या लोकांची नावं त्या यादीमध्ये समाविष्ट नाही परंतु ते पात्र आहे अशा लोकांची नावं, त्या कुटुंबाची नावं बीपीएलच्या सर्व्हेमध्ये घेऊन दारिद्र्यरेषेखाली यादीमध्ये ते नावं समाविष्ट करण्यात यावी व त्यांना सुद्धा घरकुलचा लाभ द्यावा असं आपण संपूर्ण अमरावती बडनेरा शहरामध्ये मागणी केलेली आहे की त्यांना वंचित न ठेवता त्यांची बी नावं समाविष्ट करून देण्यात यावी. शेगाव रहाटगाव मार्गावरील उघड्यावर होणारी मांस विक्री बंद करण्याची मागणी प्रहार युवा शक्ती संघटनेनं केली आहे. यासाठी 23 मार्चला आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिलाय. शेगाव रहाटगाव रोडवरील उघड्यावरील मांस विक्री अगदी रस्त्यावर बसून होत आहे. त्या विरोधात विविध आंदोलनं करून सुद्धा महापालिकेला जाग येत नाही. त्यासाठी प्रहार युवा शक्ती संघटना 23 मार्च रोजी धरणं आंदोलन करणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. शेगाव रहाटगाव रोडवर अगदी रोडवर बसून उघड्यावर मांस विक्री होत आहे. या विरुद्ध प्रहार संघटना जवळपास 1.5 वर्षापासून भांडते आहे. महानगरपालिकेत विविध प्रकारचे आंदोलनं केले, कोंबडी दिली महानगरपालिकेच्या उपायुक्तांना, त्यांनी त्याच्यावर थातूरमातूर आदेश दिले आणि अशा विविध प्रकारच्या आंदोलनाची दखल घेत खुद्द अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री यांनी महानगरपालिकेला स्पेशली आदेश काढले आणि ठणकावून सांगितलं की उघड्यावरची मांस विक्री 1 महिन्याच्या आत बंद व्हायला पाहिजे. परंतु त्या आदेशाला सुद्धा महानगरपालिकेच्या प्रशासनानं माननीय आयुक्त, माननीय संबंधित पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आणि उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांना पाठीशी घालत आज सऱ्याम उघड्यावर मांस विक्री होत आहे. आणि त्या उघड्यावर मांस विक्री होत असल्यामुळे तिथे कुत्र्यांचा उच्चांद असतो आणि कुत्र्यांचा जाणाऱ्या येणाऱ्यांना एवढा त्रास होतो की तिथे अपघात होतात आणि अपघाताची नोंद करायसाठी पोलीस स्टेशनला जर गेलं तर पोलीस तिथे त्या लोकांना स्तंभित देतात आणि परत पाठवतात. अशी मिलीजुली सरकार मांस विक्रेते, पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची या तिघांचा संगम होऊन हे अशा प्रकारचं कटकारस्थान महानगरपालिकेच्या आशीर्वादानं जनतेला होणाऱ्या असुविधेला जबाबदार असलेली महानगरपालिका आहे. याच्या विरुद्ध आम्ही दिनांक 23/3/2015 माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. परंतु त्याच्याही नंतर जर झालेलं नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर उघड्यावर बोकडा टांगून, अगदी एखादा बोकूड टांगून आम्ही त्या कार्यालयासमोर मांस विक्री करणार आहे. राधानगर येथील महापालिकेच्या शाळेत अभ्यास जत्रा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या बुद्धिचातुर्याला वाव देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्यांचं बुद्धिचातुर्य पडताळण्यासाठी राधानगरच्या महापालिकेच्या शाळेत अभ्यास जत्रा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अभ्यास जत्रेत आपलं कौशल्य सादर केलं. तर म्हणजे मी पेटवलेली आहे, ही बघा आता छानपैकी जरत आहे कारण की याला ऑक्सिजन मिळत आहे. जर मी आता हा ग्लास याच्यावर ठेवते, आता बघा हे मेणबत्ती हळूहळू विझत आहे कारण की ती हवा, कारण की त्या विजेत जळत कशामुळे होती, कारण की त्याला हवा होती म्हणून आता हवा होती तिथपर्यंत, ग्लासमध्ये हवा होती तिथपर्यंत मेणबत्ती जळली आणि तिथपर्यंत हवा संपली ग्लासमध्ये तर मेणबत्ती विझली. हा आहे सूर्य, ही आहे पृथ्वी आणि हा आहे चंद्र. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहणे होतात. जेव्हा सूर्य व पृथ्वी यांच्या मधात चंद्र येतो तेव्हा
तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढवणारे स्टॉलही येथे लावण्यात आले. मनपा उच्च प्राथमिक मुलांची शाळा गाडगेनगर इथे अभ्यास जत्रेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आमच्या नगरातील नगरसेविका सौ सारिकाताई मोहल्ले, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शारदाताई मोहोळ, तसेच आमचे संपूर्ण शिक्षकगण, विद्यार्थी मित्र, हा कार्यक्रम अतिशय मुलांना आवडतो, अभ्यास जत्रा, आणि यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो. त्यामध्ये मुलं शैक्षणिक साहित्य तयार करतात आणि त्या शैक्षणिक साहित्यातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. मालवाहू वाहनांवरील टोल टॅक्समध्ये 20% वाढ करण्याचा मानस केंद्र शासनाने बनवलाय. या विरोधात ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशननं दंड थोपटले असून त्यांनी निवेदन दिलं आहे. केंद्र शासन आगामी परिवहन बिलात छोट्या वाहनांना टोलमुक्त करून ट्रक, बस, टँकर व मालवाहू वाहनांवर 20% टोल टॅक्स वाढवण्याच्या विचारात आहे. या वृद्धीचा अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनने निषेध केला आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी किशोर कामुने यांना ट्रान्सपोर्ट असोसिएशनने निवेदन दिलं व आपलं म्हणणं मांडलं. केंद्र शासनाद्वारा आता जे बिल पास होणार आहे ते लहान ज्या गाड्या आहेत त्यांना सूट दिलेली आहे टोल टॅक्समधून, आणि मोठे वाहन आहे याच्यावर 20%ची वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे सर्व ट्रान्सपोर्ट असोसिएशन याचा तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेले आहेत. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ते शासनापर्यंत पोहोचवून सर्व ज्या गाड्या आहेत, ट्रॅक्टर आहेत, ट्रक आहेत, टँकर आहेत, यांना सुद्धा टोलच्या मधून टोलमुक्त करण्यात यावं अशी या ठिकाणी मागणी आहे. आणि 20% हा वाढीव जो टोल टॅक्स लावलेला आहे हा जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळे जर असं जर झालं तर तीव्र स्वरूपात अमरावती मालधक्का असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, न्यू एकता गिल्टी बोल्डर असोसिएशन हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहे. बस असोसिएशन तसे सर्व स्वरूपाचे जेवढे काही ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे, अमरावती चालक मालक असोसिएशन, ह्या तीव्र स्वरूपात या ठिकाणी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र शासनाला जे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे त्यामधून 20% वाढ आहे ही कमी करण्यात यावी आणि शक्यतोवर टोलमुक्त धोरणाचा अवलंब या ठिकाणी करण्यात यावा. शासनानं या ठिकाणी टोलमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं टोलमुक्तीचं धोरण अजून अवलंबलेलं नाही. तर टोलमुक्त झाला पाहिजे असं या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनात धनश्री नानासाहेब वानखडेनं पहिला क्रमांक पटकावलाय. धनश्री ही ज्ञानमाता विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ग्लोबल मार्केटिंगचे व्यवस्थापक जपानचे इसामू कोयाम यांनी तिला शुभेच्छा दिल्या. माझे नाव धनश्री नानासाहेब वानखडे आहे. तर मी 4th स्टँडर्डमध्ये शिकते आहे. अजून माझ्या स्कूलचे नाव आहे ज्ञानमाता हायस्कूल. तर मी माहिती का खूप खुश आहे, मला ते सरांनी हे प्राईज दिलं आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि ते आता माझ्या घरी आहे तर मी जास्तच एक्सायटेड झाली आहे. तर मी माझ्या मिसला खूप थँक्यू म्हणणार, खूप जास्त, कारण माझ्या मिसचं नाव आहे शुभांगी मॅम आणि माझ्या प्रिन्सिपलला पण त्यांचं नाव आहे आरोग्य स्वामी. त्यांनी मला खूप हेल्प केली आहे, त्यांच्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते. Actually, when I start actually looking at a project, actually, I was about to go, and she came up to me and said, like, "Sir, give me 1 minute. 1 minute. Yes, 1 minute." And I was pretty much like impressed, really impressed, because like a 9-year-old girl in Japan never approached and asked me anything for her presentation. Even 9-year-old girl, they never make presentation or anything. But when she did a presentation to me, it was unbelievable. I have never seen any talented girl like this. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय.
काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. नवसारी चांगापूर मार्गावर ट्रक व दुचाकीची धडक. दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू. गतिरोधकावरून गाडी उसळल्याने अपघात. धारणीच्या विवाहित युवकाने केला आंतरधर्मीय विवाह. पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार. 2 गट आमने सामने. ठाण्यात तणाव. गडगडेश्वर ते महाजनपुरा दुर्लक्षित रस्ता बांधकामाची नागरिकांची मागणी. मनपा आयुक्तांना दिले निवेदन. पावसाळ्यापूर्वी व्हावं रस्त्याचं बांधकाम. मालवाहू वाहनांवरील टोल टॅक्स वाढवल्याच्या केंद्राच्या निर्णयाचा विरोध. अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशननं दिलं निवेदन. भातकुली मार्गावर आढळले 3 मृतदेह. हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप तर अपघात झाल्याचं पोलिसांचं म्हणणं. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.